माजी मुख्यमंत्री आणि काँग्रेस नेते पृथ्वीराज चव्हाण यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यावर जोरदार निशाणा साधलाय। अमित शाह अधिवेशन काळात सभागृहात आलेच नाहीत, हा राज्यघटनेचा, सभागृहाचा आणि जनतेचा अपमान आहे। तुम्ही नालायक गृहमंत्री आहात, अशा शब्दात चव्हाण यांनी शाहांवर हल्लाबोल केलाय। इतकंच नाही तर मोहन भागवत यांची भूमिका दुतोंडी असल्याचा आरोपही चव्हाणांनी केलाय। गोळीबार झाला का नाही, पेलेट गन वापरल्या का नाही, आज एका मुलाचा डोळा गेला का नाही, बिहारमध्ये AK-47 वापरल्या का, कुणीतरी आदेश दिला असेल ना। तुम्ही सांगा ना, मी नाही दिला, मला माहित नाही कोणी केलं, मग तुम्ही नालायक गृहमंत्री आहात म्हणून राजीनामा दिला पाहिजे। आधी उत्तर द्या आणि आमचं समाधान करा ना। तुम्ही सभागृहात आला नाही, हा घटनेचा अपमान आहे, लोकसभेचा अपमान आहे, देशाच्या जनतेचा अपमान आहे। विरोधकांच्या डोकी खापर फोडू नका। तुमचे नवीन नदीन त्यांचा तो अध्यक्ष आहे पार्टीचा, तो म्हणतोय राष्ट्रवादी यांना परदेशी पैसे मिळतात, म्हणजे इतके तुम्ही आपल्या मुलांना तुम्ही म्हणताय, ही मुलं तुमची आहेत, त्यांच्या ट्विट बघा, त्यांचे व्हॉट्सअप मीम बघा, यांना कुठले पैसे, ते देशद्रोही आहेत बोलले, ते लाज वाटली पाहिजे। आणि मोहन भागवत हे दुतोंडी काम थांबवलं पाहिजे। तुम्ही अध्यक्ष आहेत ना RSSचे, तुम्ही ते अतुल लिमाला बोलवून सांगितलं पाहिजे की बिलकुल चुकीचं आहे म्हणून, किंवा नवीन नबीला सांगितलं पाहिजे। तुम्ही बघितलं तर तुम्ही NGO आम्ही आहे म्हणून सोंग करता, आम्ही एक गैरसरकारी संघटना आहे आणि तुमचा अधिकार तर तुमचा भाजप सगळा आहे। कुठेतरी काय तर काय खरं काय सांगा ना तुम्ही तरी।